आपले हक्काचे व्यासपीठ। चंद्रकांत रघुवंशीला जोडे मारो आंदोलन, शहाद्यात आदिवासी संघटना आक्रमक। आज दिनांक 2 ऑक्टोबर 2024 रोजी शहादा येथे चंदूभैया चंद्रकांत रघुवंशी शिवसेना शिंदेगट नंदुरबार परप्रांतीय नेते यांनी माननीय पद्माकर वडवी आदिवासी नेते तथा माजी मंत्री नंदुरबार जिल्ह्याचे आदिवासी रहिवासी यांना नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही अशी धमकी दिली म्हणून त्यांच्या विरोधात चंद्रकांत रघुवंशींच्या फोटो पुतळ्याला जोडे मारून आदिवासी समाजाने जाहीर निषेध नोंदवला। चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून अटक करा या मागणीचे निवेदन माननीय पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा जिल्हा नंदुरबार यांना देण्यात आले। या चंदूभैयाचे करायचे काय, खाली डोकं वर पाय, चंदूभैया मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, चंदूभैया चले जाओ, नंदुरबार छोडो अशा घोषणा जोरदार घोषणा देण्यात आल्या। बिरसा फायटर्स, भारतीय आदिवासी संविधान सेना, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन सह विविध संघटनांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय बिरसा, जय आदिवासी, जय संविधान। आदिवासी समाज, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार। प्रतिनिधी जुनेद अहमद। चंदूभैया चंद्रकांत रघुवंशी परप्रांतीय नेते शिवसेना शिंदेगट नंदुरबार यांनी आमच्या आदिवासी नेते तथा माजी मंत्री पद्माकर वडवी साहेब यांना नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही अशी जीवे ठार मारण्याची धमकी दिलेली आहे। या चंदूभैया दलाल भडव्याचा आम्ही नंदुरबार जिल्हा समस्त आदिवासी समाजातर्फे आज जाहीर निषेध व्यक्त करतो। हा नंदुरबार जिल्हा आमच्या आदिवासी बांधवांचा जिल्हा आहे। हा कोणा चंदूभैया सह्याचा जिल्हा नाही, त्याच्या बापाचा जिल्हा नाही, हे चंदूभैयांनी लक्षात ठेवायला पाहिजे। अरे तुम्ही पद्माकर वडवींनाच काय फिरू देणार नाही, आम्हीच तुम्हाला फिरू देणार नाही। तुमच्या तंगड्या तोडून ठेवू, तुमच्या तंगड्या तोडून ठेवू। तुम्ही या नंदुरबार जिल्ह्यामध्ये कसे फिरतात ते बघू। तुम्हाला चंदूभैयांना आमचा जाहीर इशारा आहे। तुम्ही आमच्या आदिवासींच्या आरक्षणाच्या या लढाईमध्ये उगीच नाक खुपसू नका। आदिवासी समाज आमच्या या आरक्षणाच्या बचावासाठी पेटून उठलेला आहे। तुम्हाला जर या आगीमध्ये जर जडून खाक व्हायचं असेल तर चंदूभैया तुम्ही तयारीत राहा। तुम्ही या आदिवासींच्या या अंगाऱ्यामध्ये जडून खाक व्हाल। चंदूभैया हा दलाल बडवा आहे। हा दरवर्षी पाट्या बदलतो। जिकडे सत्ता आहे, जिकडे पैसे आहे तिकडे हा धावतो। हा या दलालाची इकडे दादागिरी आम्ही चालू दिला नाही। हा आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये यांनी घुसखोरी केलेली आहे आणि हा आमच्या आदिवासी बांधवांना धमकी देतो। ही धमकी आम्ही आदिवासी समाज कदापि खपून घेणार नाही। सध्या धनगरांना आदिवासींमध्ये घुसखोरी करण्याच्या सरकारच्या विरोधामध्ये, पैसा भरती सरकार करत नाही त्या विरोधामध्ये, बोकाळ आदिवासींच्या विरोधामध्ये संपूर्ण आदिवासी समाज पेटलेला आहे। ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे। आदिवासी समाज पेटलेला असताना चंदूभैयांचं हे वक्तव्य अत्यंत निंदनीय आहे। चंदूभैयाला आमचा आदिवासी समाज कदापि माफ करणार नाही। जे आदिवासी समाजाच्या विरोधामध्ये बोलत आहेत त्यांना आम्ही येत्या निवडणुकीमध्ये जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। चंदूभैया बोलत आहे की दडगाव अक्कलकोव्यामध्ये आमच्या शिवसेनेचा शिंदे गटाचा उमेदवार निवडून येईल। अरे तुम्ही स्वप्न बघणं सोडून द्या। तुम्ही जर आदिवासी समाजाच्या विरोधामध्ये बोलत असाल तर तुमचे या नंदुरबार जिल्ह्यामध्ये अक्कलकोव्यामध्येच काय तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक सीट बी आम्ही आदिवासी बांधव येऊ देणार नाही। हा चंदूभैयाला इशारा आहे। चंदूभैयाचा आज आम्ही चपला मारून जोड्या मारून इथे निषेध व्यक्त करतोय। चंदूभैया जर याच्या पुढे सुधारला नाही, आदिवासींच्या विरोधामध्ये जर तुम्ही बोललात तर तुमच्या घरामध्ये जाऊन आम्ही तुम्हाला जोडे मारू। म्हणून तुम्ही आदिवासी समाजाची जाहीर माफी मागा। तुमच्या वक्तव्यामुळे आदिवासी समाज संतापलेला आहे। म्हणून आदिवासींना डिवचण्याचा, त्यांना कमी लेखण्याचा, आदिवासींमध्ये तेढ निर्माण करण्याचा तुम्ही बिलकुल हे काम करू नका। म्हणून तुमच्या विरोधामध्ये आम्ही आज निषेध व्यक्त करतोय। तुम्ही वेळेत सुधरा, नाहीतर तुमच्या घरात घुसून आम्ही तुम्हाला मारू। हा तुम्हाला जाहीर इशारा आहे। आम्ही पोलिसांकडे निवेदन दिलेलं आहे, या चंदूला अटक करा, नाहीतर आम्ही या चंदूच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन छेडणार आहोत। कायदा सुव्यवस्था Subscribe now and press the bell icon.
Never miss an update.